रात्रीचा अंधार, मध्यरात्र झालेली, दिवसभर गजबजलेले रस्तेही शांत झालेले, लोक आपल्या घरात गाढ झोपी गेलेले. रस्त्यावरून अधूनमधून कुणीतरी झोकांड्या खात येत जात होतं. कुणी कुठल्या नशेमध्ये तर कुणी कुठल्या नशेमध्ये. एका बस स्टॉप जवळचा रस्ता अगदी निर्मनुष्य. अंधाऱ्या रात्री साधा सलवार सूट घातलेली एक महिला एकटीच उभी, तिच्या हातात एक मोबाईल. तिच्याकडे पाहणाऱ्या कुणालाही वाटत होतं मध्यरात्री ती एखाद्या बसची वाट पाहत आहे. या अंधाऱ्या रात्री जे काही घडलं ते एखाद्या रहस्यमय चित्रपटातील प्रसंगापेक्षा अजिबात सुद्धा कमी नव्हतं. हैदराबाद मधला दिलसुख नगर बस स्टॉपचा हा परिसर. मध्यरात्री बस स्टॉपवर उभ्या असलेल्या या एकट्या महिलेकडे येणाऱ्या जाणाऱ्याची नजर जात होती. अनेकांच्या मनामध्ये काही वेगळे विचारही येत होते. लोक हळूहळू या महिलेच्या भोवती जमू लागलेले होते. कुणी काही अंतरावर उभे राहून तिच्याकडे एकटक पाहत होतं. काहींनी तिच्या जवळ जाण्याचा आणि तिच्याशी लगट करण्याचाही प्रयत्न सुरू केला. कुणी तिच्या आजूबाजूला घुटमळत होतं. अंधाऱ्या रात्री ती तब्बल 3 तास एकटी उभी होती. या 3 तासात जवळपास 40 जण या महिलेजवळ गेले. कुणी दारू पिलेलं होतं तर कुणी गांजाच्या नशेत होतं. कुठल्याही क्षणी काहीही अनुचित घडू शकत होतं. एकटी महिला आणि ते 40 लोक. महिलाही घाबरली नाही आणि तिथून निघूनही गेलेली नाही. मध्यरात्रीच्या अंधारात एकटी महिला बस स्टॉपवर अडकलेली पाहून नशेतले लोक जे काही करू शकतात ते सगळं या महिलेच्या आजूबाजूला घडत होतं. काहींनी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. काही तरुणांनी मर्यादा ओलांडण्याचाही प्रयत्न केला आणि तेवढ्यात अंधारातून पोलिसाची एक टीम तिथं आली. पोलिसांनी काही लोकांना तिथंच थांबवलं तर काही लोकांना बाजूला घेऊन आपल्या पद्धतीनं चौकशी सुरू केली. रात्रीच्या अंधारामध्ये 3 तास एकटी उभी असलेली ही महिला कुणी सामान्य महिला नव्हती. त्या मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त बी सुमती होत्या. IPS बी सुमती यांनी 1 मे रोजी मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेला होता. हा पदभार स्वीकारताच त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत सत्य तपासण्यासाठी आपल्या एअर कंडिशन ऑफिसमधून बाहेर पडायचं ठरवलं. जिथून दररोज हजारो महिला प्रवास करतात अशा रस्त्यावर त्या उतरल्या. रात्रीच्या वेळी महिला किती सुरक्षित आहेत हे तपासण्यासाठी त्यांनी ही गुप्त मोहीम आखलेली होती. सामान्य महिलेप्रमाणे वेषांतर करून त्या बस स्टॉपवर उभ्या राहिल्या होत्या. कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं साध्या वेशातले पोलीस काही अंतरावर लपून बसलेले होते. एकटी उभी असलेली ही महिला याच शहराच्या पोलीस आयुक्त आहेत याची जाणीवही कोणाला नव्हती. अनेकांच्या वाईट नजरा त्यांच्यावर पडत होत्या. कुणी एकटक पाहत होतं तर कुणी जवळ जाऊन लगट करण्याचाही प्रयत्न करीत होतं. 3 तासामध्ये 40 जणांचा अनुभव त्यांनी घेतलेला होता. रात्रीच्या वेळी एकट्या महिला किती सुरक्षित आहेत की असुरक्षित आहेत याची जाणीव या महिला पोलीस आयुक्तांना झाली होती. त्यांच्या या मोहिमेचा हेतूही तोच होता. रात्रीच्या वेळी महिलांना कुठल्या परिस्थितीशी सामना करावा लागतो याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. पोलिसांनी या सगळ्या लोकांची रात्रीच्या ओळख पटवली. मात्र त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याऐवजी समुपदेशन करण्यावर भर दिला. पोलिसांनी त्यांना बोलावून घेतला आणि त्यांच्या वर्तनाबद्दल त्यांना कडक इशाराही दिला. सार्वजनिक ठिकाणी महिलांचा सन्मान आणि सुरक्षिततेबाबत संवेदनशीलता वाढवण्यासाठी मार्गदर्शन केलं. या उपक्रमातून शिक्षा देण्यापेक्षा व्यक्तीच्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडवणं हा मुख्य उद्देश होता असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
बी सुमती यांची ही अशी पहिलीच कारवाई नाही आहे. सुमारे 25 वर्षापूर्वी त्या जेव्हा पोलीस उपअधीक्षक होत्या, त्यांच्या त्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांनी काझीपेठ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अशाच प्रकारची गुप्त मोहीम राबवली होती. महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्याकडे त्यांचा नेहमीच संवेदनशील दृष्टिकोन राहिलेला आहे. मित्रहो, अशा महिला अधिकाऱ्याचं तुम्ही कुठल्या शब्दात कौतुक कराल? अंधाऱ्या रात्रीचा हा सगळा प्रसंग ऐकून तुम्हाला काय वाटलं जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.